ओम श्री स्वामी समर्थाय नमः। सहावा दिवस, क्षमायाचना व कृतज्ञता। श्री स्वामी समर्थ। आज साधना सप्ताहाचा 6वा दिवस। आजचा विषय क्षमायाचना आणि कृतज्ञता। थांबून विचार कर, एखादा चेहरा आठवतोय का ज्याला तू दुखावला आहेस, शब्दांनी, वागणुकीनं किंवा फक्त दुर्लक्ष करून? आजचा दिवस सांगतो, त्या प्रत्येकासाठी मनापासून क्षमा माग, शांतपणे, नम्रपणे, हृदयातून। कधी कधी आपण समजतो की माफी मागणं म्हणजे कमजोरी, पण खरी ताकद असते चूक मान्य करण्याची। माफी मागणं म्हणजे स्वतःला ओळखण्याची सुरुवात। स्वतःच्या अंतर्मनात उतरायचं आणि म्हणायचं, होय मी चुकलो, क्षमा करा। आणि आता दुसरी बाजू, कुणीतरी वेळ आली तेव्हा आपल्यासाठी उभं राहिलं होतं, बोलून नाही पण कृतीतून प्रेम दिलं होतं। ते कधीतरी आईचं एक शेवटचं पाणी घेऊन येणं होतं, वडिलांचं मुखपणे पैसे देणं होतं, मित्राचं थोडं हसणं, शिक्षकांचा खडकासारखं शाब्दिक धाक देणं। ते क्षण हे उपकार होते। आज त्यांचं आभार मानायचा दिवस आहे, शब्दात किंवा अंतर्मनातून। आज 108 वेळा जपायचा आहे श्री स्वामी समर्थ। पण हाच जप क्षमायाचना होऊन असो, कृतज्ञता होऊन असो, तो आतून यायला हवा। 108 म्हणजे 108 श्वास, 108 भावना, 108 आठवणी, 108 क्षण जे संपूर्ण मन पवित्र करतील। ज्यांना दुखावलं त्यांची क्षमा मिळो, ज्यांनी आधार दिला त्यांचे आभार पोहोचो, आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला माफ कर। कधी चुकलो, कधी रडलो, कधी गडबडलो, पण थांबलो नाही। स्वामींच्या कृपेने चालतच राहिलो। तुला कोणी क्षमा मागितली नसेल, कधी आभार मानले नसतील, तरीही तू माफ कर, शब्दाशिवाय, हृदयातून, कारण हेच अध्यात्म आहे। शेवटी एकच प्रार्थना, माझ्या बोलण्याने, माझ्या वागणुकीने जर कुणाला मनस्ताप झाला असेल तर मी आज त्यांच्या चरणी मूकपणे क्षमायाचना करतो। ज्यांनी माझ्यासाठी काही केलं, कोणतीही अपेक्षा न ठेवता, मी त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो। शांतपणे डोळे मिट, स्वतःलाच मिठी दे आणि मनातून फक्त इतकंच म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद। श्री स्वामी समर्थाय नमः।